सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 26ला. वेदांतिका पॅकिंग करायला सांगून अभि सुद्धा कॉलवर बोलत खोली बाहेर पडला. अभिचं बोलणं झालं तसं तो जायला वळलाच होता की वसंतराव यांच्या खोलीतून येणाऱ्या हसण्या खिदळण्याच्या आवाजांनी त्याचं लक्ष तिकडे गेलं. त्याने आपला फोन खिशात टाकला आणि त्याचे पाय त्या दिशेने चालू लागले. इकडे वसंतरावांच्या खोलीत वसंतराव आपल्या पार्टनर सोबत पार्टी करण्याच्या मूडमध्ये होते. बेडवर मधोमध पिझ्झा आणि कोक ठेवलं होतं आणि दोघेही पार्टनर समोरासमोर बसून त्याचा पूर्ण आनंद घेत होते. आणि अचानक वसंतराव यांचा पिझ्झा असलेला हात हवेतच राहिला आणि त्यांचे डोळे मोठे झाले. अरे काय झालं पार्टनर, खा. असा भूत बघितल्यासारखा का झालास? आरव हसतच बोलला. तसे वसंतराव त्याला डोळ्यांनीच मागे बघण्याचा इशारा करू लागले. अरे आता हे डोळे असे का मटकवतो आहेस? बोल. आरव पुन्हा हसत. तसं वसंतराव त्याला दात ओठ खात बघू लागले. त्यांना तर आताच आपल्या या वेड्या नातव्याला खलबत्त्यात कुटायचं मन होत होतं. अरे का सारखा तिकडे बघतो आहेस? आहे तरी काय तिकडे बघू बोलून आरवने आपली मान वळवून तिकडे पाहिलं आणि झालं, त्याची मान तिकडेच अडकली. मला तुमच्या या नाटकात काही रस नाही. मी फक्त इतकं सांगायला आलो आहे, मी जात आहे. तसे त्या दोन मूर्तीचे ओठ रुंदावले. मी जात आहे बोलून अभि वळलाच होता की अजूनही वेळ गेली नाही. तू पुन्हा एकदा नीट विचार कर. माझ्याकडे दुसरा ऑप्शन रेडीच आहे. वसंतराव बोलले. यांना ना त्याची खोडी केल्याशिवाय चैन पडत नाही वाटतं. तर त्यांच्या बोलण्यावर अभिने त्या मागे वळून त्यांच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तसाच निघून गेला. तसा आरव आणि वसंतराव यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि दोघेही एकमेकांना टाळी देत हसू लागले. थोड्याच वेळात वेदांतिका आणि अभि आपल्या हनीमून ट्रिपसाठी निघून गेले. आता अभि आणि वेदांतिका स्वित्झर्लंडच्या फ्लाईटमध्ये होते. वेदांतिकाने आता अभिच्या हाताला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवलं होतं आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती. जे बघून आता अभिच्या हृदयाला किती शांतता मिळत होती हे आता त्याचे रुंदावलेले ओठ आणि खाली तिच्यावर टिकलेली नजरांनी दिसून येत होतं. त्याने तशीच आपल्या दुसऱ्या हाताची पकड तिच्यावर घट्ट केली आणि तिला आणखी जवळ ओढून आपले डोळे मिटून घेतले. आता त्याची मान मागे सीटवर टेकली होती. पाटील वाड्या. बाबा, तुम्ही हे अगदी योग्य केलं. त्या दोघांसाठी ही ट्रिप प्लॅन केली. आता त्या दोघांनाही थोडा वेळ एकत्र घालवता येईल. साधना वसंतराव यांच्या हातात चहाचा कप देत बोलली. ते तर आहे सुनबाई. इथे अभिला ऑफिसशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि गुडिया सुद्धा आपल्या अभ्यासात आणि घरात आणखी गुंतली असती. वसंतराव चहाचा घोट घेत. हे मात्र खरं आहे बाबा. या निमित्ताने दोघेही एकमेकांना नव्याने ओळखतील आणि अभिच्या मनात असलेला वेदांतिकाबद्दलचा गैरसमज सुद्धा मिटेल.
साधना हसत. तसं झालं तर आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होईल बघा. बरं सुनबाई, आम्ही सदाला पण सांगतो त्याच्या गुडियाबद्दल. नाहीतर तिचा फोन लागत नाही म्हणून काळजी करत बसेल तो. आलोच आम्ही, बोलून वसंतराव यांनी खाली कप साधना यांच्या हातात दिला आणि ते आपल्या खोलीत निघून गेले. साधना सुद्धा किचनमध्ये निघून गेली. इकडे काही तासांचा प्रवास करून अभि आणि वेदांतिका यांच्या फ्लाईटने स्वित्झर्लंडच्या एअरपोर्टवर टेक ऑफ केलं. तसे अभिचे डोळे उघडले आणि त्याची नजर त्याच्याच बाजूला हात पकडून झोपलेल्या निरागस चेहऱ्यावर पडली, जी आता कसलाही विचार न करता शांत झोपली होती, झोप पूर्ण करत होती. झोपाडी उठली. अभि तोंडातच पुटपुटला. तिला इतकं गोड झोपेत बघून तिला उठवायची मुळीच इच्छा होत नव्हती. पण काय करणार, त्याला तिची झोप मोड करावीच लागणार होती, जे त्याच्या जीवावर आलं होतं. वेदू, तो विचारात होताच की तिला काय म्हणावं, आणि त्याच्या तोंडून आपसुकच हे नाव बाहेर पडलं, ज्याचं त्यालाच नवल वाटलं, माझी वेदू. तो पुन्हा बोलून गालातल्या गालात हसला. वेदू, त्याने पुन्हा हळूवार प्रेमाने आवाज दिला आणि तिचे समोर आलेले केस हलकेच एका बोटाने कानामागे केले. तर बोलून वेदांतिकाने पुन्हा त्याच्या बाहूत आपली पकड कसली. तिची ती गोड हरकत बघून गालातच हसला तो. वेदू बच्चा, उठ, ही फ्लाईट काही आपल्यासाठी थांबणार नाही बाळा. त्याने पुन्हा तिला अगदी हळूवार प्रेमाने बोलला. तशी आता मात्र ती धचकून जागी झाली. सॉरी, तिने हळूच त्याला बोलली आणि आपली पकड ढिली करून ती त्याच्यापासून थोडी बाजूला सरकली. तसा आता त्याला जरा रागच आला. यापेक्षा तर ही तशीच बरी होती. उगाच उठवलं मी हिला. तिला दूर होताना बघून मनातच कुजबुजला तो. त्यानंतर दोघेही फ्लाईटमधून खाली उतरले. अभिने एक टॅक्सी बुक केली आणि ते दोघे वसंतराव यांनी बुक केलेल्या हॉटेलकडे निघाले. रस्त्याने जाता जाता वेदांतिका गाडीची काच खाली घेऊन बाहेर बघत होती. तर ॲज ऑलवेज नेहमीसारखा अभि तिला बघत होता. थोड्याच वेळात त्यांची टॅक्सी एका 5 स्टार हॉटेल समोर थांबली. तसं ड्रायव्हरने मागच्या बाजूने जाऊन त्यांचं लगेज खाली केलं. वेदांतिकाची नजर त्या हॉटेलवर पडली. तो भव्य हॉटेल बघून ती फार भारावून त्या हॉटेललाच बघत उभी होती. चालायचं? अभिचा आवाज आला. तशी वेदांतिकाने ओशाडून मान खाली घातली. तिला आपल्या मूर्खपणाचा जरा रागच आला. वेदू, काय हे, बोलून तिने मनातच स्वतःला 1-2 मराठी शिव्या हडसल्या. इट्स ओके, चल, बोलून अभि पुढे चालू लागला, जे वेदांतिकासाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हता. कारण हा सडू राक्षस तिला टोमणा न मारता इट्स ओके बोलला, हे तिच्या पचनीस पडणे जरा जडच होतं. ती तसंच त्याला बघत बघतच त्याच्या मागे जाऊ लागली.
अभि, हेलो, I have a reservation. Receptionist, good morning, sir, ma'am. May I have your name, please? Abhi, yes, Mr. and Mrs. Patil. Receptionist, let me check. Yes, we have your booking. Could you please show your ID? Abhi, sure. Here is it. बोलून अभिने आपले आणि वेदांतिका दोघांचे ID प्रूफ दिले. रिसेप्शनिस्ट, थँक यू. You have booked a single room for one week, right? Abhi, yes, that's correct. Receptionist, great. Please fill out this form. अभि, ओके बोलून अभि तो दिलेला फॉर्म भरू लागला. रिसेप्शनिस्ट, हिअर इज युअर रूम की. युअर रूम नंबर इज 205. Breakfast is included and will be served from 7 to 10 a.m. Abhi, thank you. Receptionist, do you need any help with your luggage? Abhi, yes, please. Receptionist, enjoy your stay. अभि, थँक यू बोलून अभिने ती की घेतली आणि वेदांतिकाला चालण्याचा इशारा केला. तितक्यात एक स्टाफ येऊन त्यांचं लगेज घेऊन त्यांच्या मागे जाऊ लागला. थँक यू. रूम आल्यावर अभिने त्या स्टाफच्या हातून लगेज घेत म्हणाला. तसा तो स्टाफ स्मिथ हसत त्यांना ग्रीट करून निघून गेला. अभिने हातातल्या चावीने रूमचा दार उघडला आणि ते दोघे आत आले. त्यांनी आपल्या बॅगा सुद्धा आत ओढून घेतल्या. अभिने आत पाहिलं तर अंधार होता. म्हणून आधी त्याने स्विच बटन शोधली आणि रूमची लाईट्स ऑन करून घेतली. पण समोर बघून दोघांचेही डोळेच बाहेर यायला झाले आणि वेदांतिकाने तर लाजून मानच खाली घातली. तर अभिला सुद्धा थोडं ओशारून आलं तिच्या समोर, कारण ती रूम नव्या जोडप्यांच्या पहिल्या रात्रीसाठी खूप छान सजवली होती. जे बघून आता हे नवीन जोडपे लाजू लागले. हे आजोबा पण ना नसले उद्योग करून बसतात, यांना तर बघतेच मी. अभि मनात बोलला. वेदांतिकाची तर हिम्मतच होत नव्हती वर बघायची. ती तर तिथेच उभी गुलाबी गुलाबी होत होती. आलोच मी घरच्यांना फोन करून, आणि तू टेन्शन घेऊ नकोस. मी आता स्टाफला ते सगळं स्वच्छ करायला सांगतो. बोलून अभि खोली बाहेर गेला आणि जाताना त्याने मॅनेजरला स्टाफला पाठवून ती रूम स्वच्छ करून घ्यायला सांगितले. पण जाता जाता सुद्धा लेडीज स्टाफलाच आत पाठवा हे सांगायला तो विसरला नाही. कसा विसरणार होता म्हणा, ते तर तो विसरूच शकत नव्हता. कारण आत त्याच्या जीवाचं पाखरू जे होतं तिच्यावर तर घरच्या मेल स्टाफच्या नजरा पडलेल्या त्याला जमत नव्हतं. इथे तर ते परदेशात होते. इथे तर तो तिला अगदी डोळ्यात तेल घालून जपणार होता. पण आता त्याला
सध्या आपल्या प्रिय दुश्मनची वाट लावायची होती, म्हणून तो कॉल करायला गेला. पाटील वाडा. अरे पार्टनर, तू असा फोनला बघत का बसला आहेस? आरव वसंतराव यांच्या खोलीत येत बोलले, जे आता आपल्या फोनला घुरत बसले होते. अरे ते तुला समजेलच थोड्या वेळात, वसंतराव गालात हसत बोलले. तसा आरव सुद्धा त्यांच्या जवळ बसला. आता त्याला सुद्धा बघायचं होतं की त्याच्या या क्राईम पार्टनरने आता नेमका कोणता असा क्राईम केला आहे ज्याची फळं चाखायला ते इतके आसुसले आहेत. आणि झालं, त्यांची फळं चाखायची वेळ आली. कारण समोर त्यांचा फोन वाजत होता, जे बघून त्यांच्या ओठांवर भली मोठी वाली स्माईल आली. दादा? आरव दबक्या आवाजात बोलून वसंतराव यांनी हसत फोन स्पीकरवर टाकला. आजोबा, काय हे? अभि चिडू. अरे तू सांग, काय आहे हे? ना हलो ना आणखी काही, सरळ सरळ प्रश्न. वसंतराव हसू दाब. तर बाजूलाच बसलेला आरव मात्र त्यांना इशाऱ्यानेच काय चाललं तुमचं म्हणून विचारत होता. तर वसंतराव त्याला इशाऱ्यानेच थांब म्हणून बोलत होते. हो, तुमच्यासाठी तेच योग्य आहे. आता सांगा, काय हे? अभि पुन्हा चिडू. अरे आता मी काय केलं? मी तर भारतात आपल्या खोलीत आहे. तू सांग, काय झालं तिथे? गेल्या गेल्या कसं का ओरडतोस आहेस माझ्यावर? वसंतराव तक्रारी सुरात. आजोबा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी कशाबद्दल बोलत आहे ते. अभि जबडा आवडत. त्याच्या आवाजावरूनच वाटत होतं की तो किती चिडला आहे ते. तर वसंतराव मात्र आपल्या गालात हसू दाबत हसत होते. आजोबा, तुम्ही समोर अभि समोर काही बोलणारच की? सर, तुमची रूम क्लीन झाली आहे, स्टाफने येऊन अभिला सांगितलं. तसं अभिने मानेनेच तिला होकार दिला. तशी ती स्टाफ निघून गेली. तुमच्याशी तर मी आल्यावर बोलतो, कारण आता बोलून काही फायदा नाही. माझंच डोकं खराब होईल, बोलून अभिने रागातच फोन कट केला. तसे इकडे वसंतराव जोरजोरात हसले. पार्टनर, अरे काय हे? दादा कशाबद्दल बोलत होता? आता तू काय केलंस? आरव वसंतराव यांच्यावर बारीक नजर करू. तसं वसंतराव यांनी त्याला कानात सगळं सांगितलं. तर आरवने आपले हात तोंडावरच ठेवले आणि फक्त त्यांनाच बघत राहिला. वसंतराव मात्र हसण्यात मग्न होते. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. या कथेचे आणि चॅनलवरील इतर कथेचे भाग वाचायला चॅनलवर भेट द्या. धन्यवाद.